टाईल्सचा व्यवस्थित मेंटेनन्स ठेवला तर ती वस्तू नव्यासारखी राहते आणि लॉंग टर्म पर्यंत अगदी जशीच्या तशी राहते. तसंच आपल्या घराचे आहे नाही का? घराचा सुद्धा व्यवस्थित मेंटेनन्स ठेवला तर आपलं घर अगदी कायम नव्यासारखं दिसतं. तर आज मी तुमच्याबरोबर असेच काहीसे हॅक्स शेअर करणार आहे ज्यामुळे आपलं घर अगदी नेहमी व्यवस्थित राहील. आपल्याकडे किचन मध्ये किंवा बाथरूम मध्ये टाईल्स असतात आणि कालांतराने काय होतं, या टाईल्सच्या मधला जो गॅप असतो त्यामध्ये भरलेलं जे सिमेंट असतं ते निघत जातं. किंवा बऱ्याचदा असं होतं की कधी कधी टाईल्सला क्रॅक देखील जातात. जसं की माझं जे फर्निचरचं काम चालू होतं त्यामुळे देखील काही काही टाईल्सना असे क्रॅक्स गेलेले आहेत. मग ते आपण घरच्या घरी ते क्रॅक्स असतील किंवा ते गॅप्स असतील ते फील करू शकतो. त्यासाठी आपल्याकडे एक सोल्युशन आहे. टाईल्स मधले हे क्रॅक्स किंवा गॅप जर वेळच्या वेळी फील नाही केले, भरून नाहीत घेतले तर हे क्रॅक्स वाढत जातील आणि एखाद्या दिवशी ही टाईल संपूर्णपणे खाली पडेल आणि मग ते जास्तच खर्चिक होईल. मग अशा छोट्या छोट्या गोष्टी आपल्याला घरच्या घरीच रिपेअर करता यायला हव्यात. मग आता हे टाईल्स मधले गॅप्स किंवा क्रॅक्स भरण्यासाठी आपण वापरायचं आहे ते म्हणजे द टाईल रिफॉर्म. ऑनलाईन अगदी स्वस्त मिळतं, याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये तर तुम्हाला मिळेलच. अप्लाय करायलाही अगदी सोपं. या बॉटलच्या पुढे असा एक छोटासा नॉब दिलेला आहे. बॉटल प्रेस केली की त्यामधून हे रिफॉर्म बाहेर येतं आणि जिथे क्रॅक आहे किंवा आपल्या टाईल्सला जिथे गॅप आहे तिथे फक्त ही ट्यूब प्रेस करून तो रिफॉर्म तिथे अप्लाय करायचा. या बॉटल बरोबरच एक स्पॅच्युला दिलेला आहे, त्याच्या साहाय्याने गॅप मध्ये व्यवस्थित हा रिफॉर्म फिल करून घ्यायचा आणि त्यानंतर जे एक्स्ट्रा म्हणजे या गॅपच्या किंवा या ज्या क्रॅक्सच्या बाहेर राहिलेलं जे एक्स्ट्रा रिफॉर्म आहे ते एखाद्या कपड्याच्या साहाय्याने व्यवस्थित पुसून घ्यायचं. आता हे अप्लाय केल्यानंतर निदान 3 ते 4 तास याच्यावरती पाणी पडू द्यायचं नाही, म्हणजे ते व्यवस्थित लागतं. सो असे क्रॅक्स किंवा गॅप्स घरच्या घरी दुरुस्त केले तर या टाईल्स खराब होणार नाही. तुमच्याही किचनचे कॅबिनेट्स माझ्याप्रमाणे जर वरून असे मोकळे असतील तर आपण जो स्वयंपाक करतो त्यातून जो चिकट तेलकट असा जो फोडणीचा वगैरे धूर उडतो त्याचा तो तेलकटपणा चिकटपणा सगळा त्या कॅबिनेट्स वरती जाऊन बसतो. त्यातूनही माझ्याकडे अजून चिमणी नाहीये, त्यामुळे काय होतं, हे जे साइड्स आहेत या कॅबिनेट्सचे त्याच्यावर देखील तो सगळा तेलकट आणि चिकट थर उडतो आणि मग ते नेहमी नेहमी स्वच्छ करायला आपल्याला जमत नाही आणि तो थर एवढा चिकट असतो की एखाद्या हार्श स्क्रबर शिवाय तो निघत नाही. मग अशा वेळेस आपल्याकडे एक सोल्युशन आहे. हे कॅबिनेट्स कव्हर करण्यासाठी मी घेतलेला आहे असा एक सेल्फ अडेसिव्ह ट्रान्सपरंट प्लास्टिक पेपर. तर पहा, असा हा ट्रान्सपरंट प्लास्टिक पेपर आहे आणि तो सेल्फ अडेसिव्ह आहे. एका कॅबिनेटवर मी ऑलरेडी लावलेला आहे, जे दुसरं आहे त्यावरती आता आपण लावून घेऊयात. तर लावण्यापूर्वी या कॅबिनेटचा टॉप असा जो खराब झाला होता तो सगळ्यात पहिल्यांदा मी स्वच्छ करून घेतला, म्हणजे हा पेपर त्यावरती आपल्याला चिकटवता येईल. हा पेपर स्टिक करताना अगदी पहिल्यांदाच तो व्यवस्थितच करायचा, कारण सारखा काढायचा पुन्हा लावायचा यामुळे काय होतं, त्या पेपरच्या पाठीमागचा जो ग्लू असतो तो निघून जातो आणि हा पेपर व्यवस्थित स्टिक होत नाही. माझ्या कॅबिनेटच्या विड्थ पेक्षा अगदी थोडासा कमी आहे, तिथे मला आता वेगळी पट्टी चिटकवावी लागेल. तर पहा, हा पेपर ट्रान्सपरंट आहे, त्यामुळे काय होईल की कॅबिनेटच्या कलर मध्ये अजिबात फरक पडणार नाही. पेपर जरी लावला तरी कॅबिनेटचा कलर आपला आहे तसाच दिसेल आणि जे काही आता तेलकट किंवा चिकट उडेल ते सगळं या पेपरवरतीच उडेल. या पेपरवर उडालेलं सर्व आपल्याला एखाद्या थोड्याशा हार्ड घासणीने स्वच्छ करता येईल. जरी स्क्रॅचेस आले तरी ते या पेपरवरती येतील, आपल्या कॅबिनेटवरती येणार नाहीत. आणि नेहमीच्या स्वच्छतेने जरी हा पेपर खराब झाला तरी वर्षातनं एकदा तो चेंज करायचा, एवढा काही महाग नाहीये, आपण तो एकदा वर्षातनं चेंज करू शकतो. बऱ्याचदा घरामध्ये हँडल्स तुटलेले असतात किंवा नसतात देखील, म्हणजे ड्रॉवर्सचे कधी कधी हँडल तुटलेले असतात. जसं की इथे माझे हे 2 डोअर आहेत, याला हँडलच नाहीयेत, त्याच्यामुळे काय होतं, ओपन करताना थोडंसं अवघड होतं. मग यावरती आपल्याकडे काय सोल्युशन आहे, असे हे सेल्फ अडेसिव्ह नॉब्स. दिसताना जरी ते ग्लासचे दिसत असले तरी प्लास्टिकचे आहेत, कडक आहेत. पाठीमागे त्याला सेल्फ अडेसिव्ह पेपर आहे. याच्या पाठीमागचा जो पेपर असतो तो फक्त काढून टाकायचा आणि हे नॉब्स आपल्याला हव्या त्या ड्रॉवरला किंवा डोअरला व्यवस्थित चिटकवायचे. हे नॉब्स मी खूप दिवसापासून वापरते आहे, तर याचं जे अडेसिव्ह आहे ते अगदी स्ट्रॉंग आहे, म्हणजे सहजासहजी निघत नाही. स्टिक केल्यानंतर देखील अतिशय सुंदर दिसतात. म्हणजे याचं जे प्लास्टिक आहे पाठीमागचं ते ट्रान्सपरंट आहे, त्यामुळे स्टिक केल्यानंतर मधला नॉब फक्त दिसतो, कडेचं जे प्लास्टिक आहे ते नाही दिसत. तर पहा, दोन्ही डोअरला 2 पुल नॉब मी स्टिक केलेले आहेत आणि अगदी सुंदर दिसत आहे आणि हे टाईट आहेत, त्यामुळे डोअर जरी आपलं टाईट असेल तरी सुद्धा ते व्यवस्थित
या देखील नॉबची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल। आपले भिंतीवरचे स्विच जर असे उंच असतील तर मोबाईल चार्जिंगला लावल्यानंतर तो ठेवायचा कुठे हा प्रश्न आपल्याला खूपदा पडतो। बऱ्याचदा तर आपण या चार्जरवरच मोबाईल ठेवतो, पण तो थोडासा रिस्कीच आहे नाही का? किंवा मग अगदीच जागा मिळेल तिथे तो ठेवला जातो आणि कधी कधी तो असा लटकला देखील जातो, ते देखील रिस्की आहे। तर हाच प्रश्न सॉल्व्ह करण्यासाठी आपल्याकडे आहे हा मोबाईल होल्डर। याचा प्लस पॉइंट म्हणजे यालाच प्लग आहे जो आपण फक्त सॉकेटमध्ये बसवायचा आहे, म्हणजे हा होल्डर तिथे अडकतो। तर पहा याचा जो प्लग आहे तो या सॉकेटमध्ये मी बसवलेला आहे आणि पहा या अशा पद्धतीने हा मोबाईल होल्डर हँग झालाय। आता मी यामध्ये चार्जर लावते आणि पहा लगेचच चार्जिंग ऑन देखील झालं। आता असा मोबाईल चार्जिंगला लावल्यानंतर याच होल्डरला जो खाली फ्लॅप आहे तो मोबाईलसाठी आहे, ज्यामध्ये असा मोबाईल ठेवायचा, म्हणजे अगदी कोणत्याही स्विचबोर्डमध्ये हा मोबाईल सेफ राहील। मग असा मोबाईल होल्डर जर आपल्याकडे असेल तर मोबाईल चार्जिंगला लावल्यानंतर तो ठेवायचा कुठे असा प्रश्न आता आपल्याला पडणारच नाही। आता मी तुमच्याबरोबर अगदी अट्रॅक्टिव्ह अशी एक एलईडी लाईट शेअर करणार आहे। तर ही आहे एक सेन्सर लाईट, ज्याला वरती सेन्सर्स आहेत आणि खाली 3 एलईडी। त्याचबरोबर एका साईडला चार्जिंगचा पॉइंट दिलेला आहे आणि त्याच्या शेजारी 2 बटन्स दिलेले आहेत, त्यापैकी एक बटन ऑन ऑफ करण्यासाठी आणि या लाईटची इंटेन्सिटी कमी जास्त करण्यासाठी, प्लस दुसरं बटन आहे त्यामुळे या लाईटचा कलर आपण चेंज करू शकतो। व्हाईट, वॉर्म किंवा अगदी फेंट असे वेगवेगळे कलर्स यामध्ये ऍडजस्ट करता येतात। तर या एलईडी लाईटचा उपयोग कुठे करता येतो तर पहा, आपण आपल्या वॉर्डरोब मध्ये ही लाईट बसवू शकते, म्हणजे रात्रीच्या वेळेस जेव्हा लाईट्स बंद असतात आणि आपल्याला कपाटात काही काम असेल, ते डोअर ओपन करायचे असतील, तर संपूर्ण लाईट ऑन न करता फक्त डोअर्स ओपन केले की ही एलईडी लाईट सेन्सरद्वारे ऑन होईल। किचन कॅबिनेट्स मध्ये देखील बऱ्याचदा लाईट नसते, मग अशा वेळेस तिथून जर काही सामान काढायचं असेल तर इथे जर ही एलईडी लाईट बसवली तर डोअर ओपन केले की सेन्सर असल्यामुळे तिथे तेवढीच लाईट लागेल आणि 30 सेकंदानंतर ही लाईट ऑफ देखील होते। मी ही सेन्सर लाईट माझ्या वॉश बेसिन जवळ बसवली आहे, म्हणजे माझ्या छोट्या मुलीचा स्विच पर्यंत हात पोहोचत नाही आणि मग तिला तो ऑन करता येत नाही। हे सेन्सर लाईट ती वॉश बेसिन जवळ गेली की ऑन होतात आणि ती तिथून आल्यानंतर 30 सेकंदातच ऑफ देखील होतात। किंवा तुमच्या घरामध्ये स्टेअर्स असतील, तिथे जर तुम्हाला लाईट हवी असेल तर तिथे देखील पायऱ्यांवरती तुम्ही ही लाईट स्टिक करू शकता, जेणेकरून तुम्ही ज्यावेळेस त्या स्टेअर्स वरून खाली वर कराल त्याच वेळेस फक्त ही लाईट ऑन होईल आणि नंतर 30 सेकंदांनी ऑफ देखील होईल। किंवा एंट्रन्सला सुद्धा लावू शकता, जेणेकरून कुणी आलं की लाईट्स ऑन होतील। ही लाईट रिचार्जेबल आहे, त्यामुळे जरी डिस्चार्ज झाली तरी सुद्धा पुन्हा चार्ज करून आपल्याला ती लावता येईल। आहे की नाही अगदी युनिक? तुम्हाला जर आवडली असेल तर जरूर कॉमेंट करा। आता मी तुमच्याबरोबर एक वॉलपेपर शेअर करणार आहे, म्हणजे या दिवाळीला तुम्ही जर तुमची एखादी रूम किंवा एखादा घराचा कॉर्नर डेकोरेट करणार असाल तर असे हे वॉलपेपर खूप उपयोगी येतील। मी तर माझ्या रूमची एक पूर्ण वॉल अशा या वॉलपेपरने डेकोरेट केलेली आहे, जी मी तुमच्याबरोबर या आधीच्या व्हिडिओमध्ये शेअर देखील केली होती। इथे माझ्या हॉलमध्ये टीव्ही युनिट बसवल्यानंतर वरती जो स्पेस राहत होता तिथे मला कलर न देता असं वेगळं काहीतरी डेकोरेटिव्ह बसवायचं होतं, तर त्यामुळे मी इथे एक वॉलपेपर चूज केला। वेगवेगळ्या कलरमध्ये, वेगवेगळ्या डिझाईन्समध्ये आपल्याला वॉलपेपरमध्ये खूप व्हरायटी मिळते आणि हे सगळे वॉलपेपर ऑनलाईन मिळतात आणि हे वॉलपेपर स्टिक करणं सुद्धा अजिबात अवघड नाहीये। त्यामुळे असं काही झटपट डेकोरेशन करायचं असेल किंवा एखाद्या रूमचा अगदी झटपट लुक चेंज करायचा असेल तर असे वॉलपेपर खूप उपयोगी येतात। तर पहा, वॉलपेपर लावल्यानंतर या टीव्ही युनिटला एकदम छान असा लुक आला आणि आता हा वॉलपेपर प्लेन आहे, त्यामुळे याच्यावरती काहीतरी अजून 1-2 डेकोरेटिव्ह आयटम लावले की ते आणखी छान दिसेल। तर हा जो वॉलपेपर मी लावलेला आहे त्याची लिंक देखील तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल। तर मग मैत्रिणींनो, आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला का? आणि आवडला असेल तर नक्की आपल्या व्हिडिओला एक लाईक करा आणि शेअर सुद्धा जरूर करा। आणि तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर अशाच छानशा व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब देखील जरूर करा। आता आपण भेटू पुन्हा एकदा अशाच नवीनशा व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय।